बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग दी माडगुळकर लिखित कथा गावरान शेंग. ते भले मोठे गुलमोहराचे झाड लाल भडक फुलांनी लहडलेले असो, नुसत्या हिरव्या चार पानांनी डवरलेलं असो, वा निष्पर्ण अवस्थेत वाळकुंजी झालेले असो, भीमामाळीन त्याच झाडाखाली बसलेली असते. तिचे अंगलट आता वार्धक्याने ओघळली असली तरी मूळची इमारत बुलंद. पुढचे दात पडल्यामुळे तिच्या तोंडाचे आता खिंडार झाले आहे. पण सदैव हसण्याच्या तिच्या लकबीने बाईने चांगला काळ भोगला असला पाहिजे हे निश्चित ध्यानात येते. तिचा आवाज थोडासा घोगरा आहे. ती बोलते हळू पण वाटते मोठ्याने बोलल्यासारखी. तिच्या तोंडात पुरुषी शिव्या फार आहेत. दिवसभर ती बसलेलीच असते, पण कधी उठते तेव्हा ध्यानात येते की ती कमरेपासून वर पुढे झुकलेली आहे आणि तिचा कमरेपासून मागचा भाग जरा जास्त थुलथुलीत झाला आहे. तिचा मावसल आणि गोरा चेहरा आता सुरकुत्याने बाद केला आहे, पण डोळ्यांतील मजेदार चमक अजून कायम आहे. भीमाचा धंदा आहे शेंगा विकण्याचा. बारमहा तिच्याकडे ओल्या भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा असतात. मोसमाच्या दिवसात मक्याची कणसे, ओला हरभरा असा वाणही ती ठेवते. एक पोत्याची बस्कर, समोर एक डालगा, त्यात शेंगा, एक पेटलेली शेगडी आणि तिच्यात वाळू असलेली एक लोखंडी पाटी. इतकाच तिच्या दुकानाचा व्याप आहे. आल्या गेल्या कुणाही मुंडासेवाल्याला ती हटकते आणि हसत हसतच सांगते, ए भडव्या, परवाची पावली टाक की. भीमाच्या गिराहिकाला जणू तिच्या शिव्या लागतच नाहीत. ते तिच्याजवळ येतं, पाटीतल्या 4 शेंगा आपल्या हातानेच वाकून उचलतं. त्या सोलून गरम गरम दाणे तोंडात टाकता टाकताच बोलतं, पगारावर देतो की भीमा. आठवणीनं दे आणि तुझ्या त्या काळ्या गडग्यालाही सांग द्यायला. काळा गडगा म्हणजे कोण हे त्या गिरायकाला कळतं आणि ते मग मान हलवतं. परत उधारच पावशेर शेंगा खरेदी करतं. अंगरख्याच्या लोंबत्या खिशात त्या भरून खात खात शीळ घालत निघून जातं. तिच्या बैठकीवरून जाणारा रस्ता एका मोठ्या फॅक्टरीकडे जातो. त्यामुळे तिथल्या मजुरांची गिराहिकी तिला 2 वक्ती हमखास मिळते. सकाळी 6-6:30 आणि संध्याकाळी 4:30-5. मधल्या वेळी तिला जाणाऱ्या येणाऱ्यांकडून तुरळक विक्री मिळते. नाही असे नाही, पण समोरच्या कन्याशाळेतल्या पुरी हे तिचं दुसरं मोठं गिराईक. रोजच्या मधल्या सुट्टीत पुरींचा घोळका बाहेर पडतो. भीमाची शेंगांची पाटी रिकामी होते आणि तिच्या बटव्यात 4-5 रुपयांचा खुर्दा सहज जमतो. भीमाची गावरान शेंग त्या मुलींच्या शाळेत इतकी प्रसिद्ध आहे की मुली मुलीत पैजा लागतात. त्यांच्या जितीची भरपाई आणि हार खाल्ल्याचा दंड भीमा माळणीच्या शेंगेत दिला घेतला जातो. कन्या शाळेतल्या सगळ्या मुली आणि सगळ्या शिक्षिका भीमाला ओळखतात. सर्वच कपाळाला अठ्या घालून खाली बघत चालणाऱ्या मोठ्या बाई देखील भीमाला पाहून हसल्यागत करतात. राम राम बाईसाहेब. थेट पुरुषी पद्धतीनं भीमा नमस्कार करते. नमस्कार, बाई हसून उत्तर देतात. खालच्या वर्गातल्या मुली तर भीमाच्या फार लाडक्या. ती कुणाला चिमणी म्हणते तर कुणाला चिचुंद्री म्हणते. कुणी नवा कोरा झगा घालून आली तर भीमा कौतुकाने तिच्या झग्याचा जोळ हाताने चाचपून कपड्याचे पोत पाहते. कापड भारीच भारी वाटलं तर झगेवाल्या पुरीच्या पाटीत मऊ रप्पाटा घालीत म्हणते, बुडवा बापाला. तिच्या असल्या शेऱ्यांची चिमुरड्या मुलींना मौज वाटते आणि त्या खदाखदा हसतात. एक विनोदाची कांडी झगमगली की साऱ्या घोळक्यात चंद्रज्योती पेटतात आणि निष्पाप हसण्याचे भुईनळे सर्वत्र उडू लागतात. 8वी ते 11वीतील मुलींना मात्र भीमा अहो जाऊ बोलवते. सर्वांचीच आडनावे माहीत नसतात, पण उच्चवर्णीयातील 4-6 नावे तिला पाठ आहेत. त्यातले कुठले तरी एक घेऊन कुठल्याही मुलीला हाक मारते. गिराईक तर मिळवते, पण त्या मुलींची चांगली दोस्तीही जोडून टाकते.
कधी कुठून तरी दाढे दाढे पेरू आणते आणि मुलींना दाम न घेता वाटून टाकते. रोजच्या मधल्या सुट्टीत मुलींचा घोळका नेहमीच भीमाच्या दुकानाभोवती जमतो. तसाच आजही जमला होता. सान्यांची कंबळा मात्र त्यातून दूर उभी होती. काही मुली भीमाकडून शेंगा खरेदी करीत होत्या. काही खरीदलेल्या फोडून खात होत्या. एखादीच्या लाल चुटूक ओठावर जळक्या फुलांचे काळे चिकटून बसले होते. एखादीच्या गालावरच तसले काजळ लागले होते. गलबलाट, हसणी, इश्य, अय्या चे चित्कार, काकणांचे आवाज, वेण्यांच्या गिरक्या आणि साड्यांची सळसळ या सादांचे एक इंद्रजाल निर्माण झाले होते. भीमा त्यात गुरफटली होती. पण तिचे लक्ष मात्र बाजूला उभ्या राहिलेल्या कमळीकडे होते. शेंगांचा हरा रिकामा झाला. भीमाच्या बटव्याचे पोट भरले. तिच्या पुढ्यात कुरतडलेल्या फुलांचा सडा झाला. तोच घंटा झाली आणि साऱ्या मुली शाळेच्या इमारतीकडे धावल्या. एका मिनिटात त्या जागेचे वातावरण निशब्द झाले. कमळी मात्र एक एक पाऊल उचलत शाळेच्या इमारतीकडे निघाली होती. तिला जणू धावत जाण्याची मुळीच गरज नव्हती. संध्याकाळ होतात चिमण्या झाडावर बसाव्यात तशा साऱ्या मुली आपापल्या वर्गात जाऊन बसल्या. वर्ग सुरू झाले. कमळी बाहेरच घुटमळत होती. एक एक पाऊल हळूहळू टाकीत कमळी शाळेच्या दिशेनं चालली होती. भीमा तिची पाठमोरी हालचाल मोठ्या तन्मयतेनं निहाळीत होती. कमळीच्या वेणीची रेशमी लड तिच्या पाठीवर हलके हलके रुळत होती. साडीचा पदर उजव्या खांद्यावर गुळवटला होता. चोळीच्या पट्टीखालची तिची उघडी गोरी पाठ डोळ्यात भरत होती. कमरेखालच्या भागावर तरुणपणाची झाक रुंदावली होती. मंद चालण्याबरोबर त्या भागाची होणारी आवळी जावळी हालचाल मोठी मनोहर वाटत होती. भीमाच्या आवाजातला पुरुष जागा झाला की काय कोण जाणे. तिने बसल्या जागेवरूनच मोठ्याने हाक मारली, अहो प्रभाताई. विमनस्कपणे नख कुरतडत कमळी पुढे पुढे चालली होती. अहो लीलाबाई. भीमाने पुन्हा आणखी मोठ्याने हाक मारली. तशी कमळीने मान वळवली. तिचे डोळे भ्यालेल्या सशासारखे होते. जमिनीला हाताचा रेटा देऊन भीमा जागची उठली आणि लगलगाफ थोडी पुढे आली. तुम्हालाच हाक मारली. मला? कमळीने आश्चर्याने विचारले आणि भीमाच्या दिशेने ती 4 पावले पुढे आली. ऑफ असलं तर थोडं इकडे या. भीमा माळणीने आपल्याला का बोलावले हे कमळीला कळलं नाही. पण ती पुढे आली. आणखी पुढे आली. शाळेच्या फाटकाजवळ त्या दोघींची गाठ पडली. भीमा मायेने तिच्याजवळ आली. पाठीवरून हात फिरवा म्हणून उचललेला हात मात्र तिने एकदम मागे घेतला. शिवू? भीमानं उगीच थोडं हळू विचारलं. का? काहीच बोध न झाल्यानं कमळी म्हणाली, तुम्हा लोकात आजकाल काही पाळत नाहीत म्हणा. कमळीला अजूनही कसलाच बोध झाला नाही. तसं काही नाही ना, मलूल दिसता म्हणून म्हटलं. आता मात्र भीमानं तिच्या पाठीवरून हलकेच हात फिरवला. त्या अनोळखी प्रेमाने कमळी एकाएकी गहिवरली आणि तिला रडू दाटलं. का हो? कमळीला काही बोलवेना. भीमाने तिचा हात धरला आणि तिला गुलमोहराच्या सावलीत नेलं. आपल्या बसकरावर तिला बसवून भीमा स्वतः तशीच धुळीत बसली आणि मग अतिशय प्रेमळ आवाजात विचारू लागली, काय झालं लीलाताई? माझं नाव लीला नव्हे, कमळ. नाक वर उडीत कमळी म्हणाली. तिच्या गोऱ्या नाकपुड्या तांबड्या लाल झाल्या. पाणी देऊ का आणून? भीमानं विचारलं. नको. कमळीला पुन्हा हुंदका आला. ती उठू लागली. भीमानं तिला परत हात धरून बसती केली आणि एखाद्या घरातल्या वडील माणसाने समजूत घालावी तशी ती रस्त्यावरची माळीन तिची समजूत घालू लागली. अशी रडू नको बाई. काय झालं ते मला सांग. मी तुझ्या आजीसारखी. कमळीचे ओठ थरथरू लागले. पण तिला काही बोलता येईना. तिला परत हुंदका आला. दोन्ही हातांचे पंजे तोंडावर ठेवून ती ओक्साबोक्सी रडू लागली. भीमाला काय करावं ते सुचेच ना. कमळ, कमळ कर तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. पण कमळला ती उबळ आवरणा. ती उठली. मी जाते,
घरी जाते. एवढंच म्हणून ती तोंड फिरवून चालू लागली. बघता बघता ती 25 पावले दूर गेली. तिला थांबवणं भीमाला शक्य झालं नाही. शाळेपलीकडच्या 4 इमारती टाकून एका बोळात शिरली. पार दिसेनाशी झाली. कमळी घराशी आली तेव्हा ताराबाई दरवाजाला कुलूप लावून कुठंतरी जायच्या बेतात होत्या. त्या ठेवणीतले हिरवे जरीकाठी पातळ नेसल्या होत्या. घरात असलेला एकच एक खोटचा मोत्यांचा कंठा त्यांच्या गळ्यात होता. एका काखेत रडते पोर घेऊन त्या कुलपात किल्ली फिरवीत होत्या. कुलूप बसत नव्हतं आणि काकेवरचं पोर केकटत होतं. मी घेते बाबूला, म्हणत कमळी पुढे झाली. काही नको, मधल्या सुट्टीला आला असाल तुम्ही. चहा फराळाचं करून ठेवलंय तुमच्या काकोबांनी, ते खा आणि उलटा शाळेत. कहार मेला. मातृदेवता बोलती झाली आणि कमळीचे पाय गारटल्यासारखे झाले. एक अक्षरही न बोलता ती पुढं झाली आणि रडत्या बाबूला तिनं ताराबाईच्या खाकेतून काढून घेतला. ते पोर जळवेसारखे आईला चिकटले होते. तुटता तुटेना. त्याने भयंकर भोकाड पसरलं तरी कमळीनं त्याला घेतलंच. 5 मिनिटं घेशील व पळशील शाळेत. मला बाहेर जायचं आहे. मी थांबते आहे घरात. नको, तुमची शाळा नको चुकायला. शाळेत नाही जायचंय मला. का? दुपारी सुट्टी आहे. कोण मेलं? कुणी नाही. मग सुट्टी कसली? शाळेपेक्षा सुट्ट्याच फार झाल्या आहेत मेल्या. बोलता बोलता ताराबाईंनी दार उघडलं आणि मुलीला उद्देशून त्या म्हणाल्या, सांभाळ जरा बाबूला, मी गायन शाळेत जाऊन येते. बाबूची तुतारी मायलेकींच्या संवादावर वाजतच होती. आई जिना उतरली तशी बाबूने तिच्या दिशेला झेपा टाकीत जोराने बाजा करायला प्रारंभ केला. त्याला आवरता आवरता कमळी बेजार झाली. तिने त्याला पाळण्यात घालून पाहिले, मांडीवर जोजवून बघितले. बाबूचा करणा मुळीच बंद होईना. कमळीला वाटले त्या पोराच्या तोंडात शाळेतले फळापुसायचे फडके बोळा करून भरावे. मुळातच तिचे डोके ठणकत होते. त्यात बाबूचे रडू. खेड्यात बायका मुलांना अफू घालून झोपवताना तिनं पाहिलं होतं. तशी अफू घालून बाबूला झोपावं असाही विचार तिच्या मनात आला. तिनं केलं काहीच नाही. आपले पाय लांब पसरले. न्हाऊ घालताना ताने मूल ठेवतात तसा बाबूला आपल्या पिंढऱ्यावर पालथा ठेवला आणि पाय वर खाली करीत ती त्याला जोजवू लागली. दोन्ही हाताने थोपटू लागली. बाबूच्या रड्याबरोबरच तिचं मन आपलं रडगाणं गाऊ लागलं. बरं होतं खेड्यात. दादा उगीच शहरात आले. लहानपणी ते माझे किती किती लाड करीत. तेव्हा आई होती. तिच्याबरोबर माझे सगळेच सुख हरपले. घरच्या गव्हाचा सांजा आता कुठे मिळायला. दादा तरी काय करणार बिचारे. त्यांना मिळतात 80 रुपये. त्यात कसं भागणार. ही माझी आई त्यांच्याजवळ गाणं शिकायला आली आणि हिने त्यांच्याशी लग्न कशाला केलं कुणाला ठाऊक. हा भाऊ एक झालाय आणखी दळभद्रा. खर्च वाढलाय. आईलाच पातळ घेणं दादांना कठीण जातं. मग मला कुठून घेणार ते. मी परकर नेसत होते तीच बरी होती. पातळं फार महाग पडतात. वर्गातल्या मुली किती किती छान छान पातळ नेसून येतात. कुसुम अरकेरीनं परवा नेसली ती म्हैसूरी साडी किती तलम होती. आपल्याला कुठली तसली. मधल्या सुट्टीत चहा देखील मिळायची मारामार आपल्याला. तिथं कुठली पातळं न कुठलं काय. पण फी तरी दिली पाहिजे. बाई किती कठोर बोलल्या. आज वर्गात बसू देणार नाही म्हणाल्या. नाही तर नाही. कमळीचे डोळे पुन्हा पाण्यानं काठोकाठ भरले. पायावर पालता पडून बाबू कणल्यासारखा रडत होता. तिने पदराने डोळे कोरडे केले आणि मान वाकवून पाहिलं. बाबूचे डोळे मिटत चालले होते, पण झोपेत सुद्धा तो रडायचं विसरला नव्हता. तिचे कोवळे पाय थोडेसे अवघडल्यासारखे झाले, पण हलायची सोय नव्हती. बाबूने पुन्हा भोकाड पसरलं असतं. पाय हलवत ठेवून उगीच ती खोलीभर पाहू लागली. ताराबाईने सोडून ठेवलेलं जुनेर तसंच पडलं होतं.
चुलीवर जळकटलेले चहाचे भांडे तसेच होते. खरकट्या तोंडाने कपाने बशीवर बैठक मारली होती. पायड्यावरचे डबे उगीचच हालचाल करून जागच्या जागी थांबल्यासारखे तिला दिसत होते. मोरीत भाताची शिते असून घाण पाण्यावर तरंगत होती. डालड्याच्या जुन्या डब्यावर केरसुनी पालती पडली होती. गणपती बसविला होता त्या कोनाड्याच्या रंगासह पोपडे निघाले होते. त्या पोपड्यात ढेकणाने घरे केली होती. एक ढेकून जमिनीवरून भिंतीवर जाण्यासाठी धडपडत होता. आत बाहेर निशब्द दुपार होती. कमळीचे डोके रिकामे झाले होते. थोडी तलखली होऊ लागल्यासारखं मात्र तिला वाटत होतं. तिला भूक लागली होती. भुकेची आठवण झाल्यावर तिला एकदम हळवेसे वाटले. दुपारी स्वयंपाकाला उशीर होता म्हणून न जेवताच ती शाळेत गेली होती. जाताना फीची शेवटची तारीख होती हे तिच्या लक्षात आलं होतं. वडील घरातच होते. एक मोडकी बाजाची पेटी दुरुस्त करीत ते कॉटवर बसले होते. त्यांच्याकडे फीचे पैसे मागण्याचा धीर तिला झाला नव्हता. घरचे दारिद्र्य तिला कळत होते. बाबूच्या डांग्या खोकल्याने डॉक्टरची फी शाळेच्या फीच्या तिप्पट होती. ती आगाऊ भरावी लागली होती हे तिला माहीत होतं. ती तशीच शाळेत गेलेली होती. काहीतरी खावं असं तिला वाटू लागलं. तिच्या जिभेखालचा भाग उगीचच ओला झाला. डोळ्यांचे कोपरे पुन्हा पाजरू लागले. बाबूला झोप लागली होती. तिने त्याला हलकेच उचलला. कॉटवरच्या गादीवर चादर म्हणून घातलेले जुने धोतर फाटले होते की त्याची चौपदरी घडी केली तरी सारे भोगसे लपत नव्हते. तिने ते धोतर त्रासिकपणे दूर फेकले. ते फेकल्यावर तिच्या लक्षात आले की धोतराच्या चौपदरीखाली गादीलाच भला मोठा भोगसा आहे आणि त्यातून विटकरी रंगाचा कापूस वर आला आहे. एका हाताने बाबूला खांद्यावर सावरत ती धोतराजवळ गेली. कष्टाने वाकून तिने ते धोतर उचलले. एका हाताने तिला त्याची घडी मुळीच साधेना. चिडून तिने ते तसेच अंथरले. बाबूला अलगद त्यावर ठेवलं. त्याच्या अंगावर माशी बसून परत त्यानं भोकाड पसरू नये म्हणून तेच धोतर भेळीची पुडी करताना कागद मुडपतात तसं तिनं बाबूच्या अंगावर मुडपलं. सावत्र आईच्या पातळाची घडी करून ठेवणं, चहाची भांडी घासून पालती घालणं, मोरीतून खराटा फिरवून घेणं ही कामं तिला प्रथम करायला हवी होती हे तिला कळत होतं. पण तिला आता भूक लागली होती. पायाड्यावरच्या डब्यातून ती हुडक्या घेऊ लागली. बाजरीचे पीठ, तुरीची डाळ, मीठ याच वस्तू तिच्या हाताशी लागल्या. उचलून तोंडात टाकावं असं काही सुद्धा त्या खोलीत तिला सापडलं नाही. चहाच करून घ्यावा असं तिनं ठरवलं. डब्यात साखर तर होती, टोपात दूध होतं, पण चहाच्या डब्यात फक्त यात चहा होता एवढं सांगण्यापुरती काळी धूळ होती. कमळी अगदी निराश झाली. मुरीजवळच्या शिंक्यावरचा भोपळा फोडून खावा असं तिला वाटू लागलं. पण तो विचार तिलाच मूर्खपणाचा वाटला. ती हताश झाली. खूप मोठ्यानं रडावे असं तिला वाटू लागलं. भिंतीला टेकून ठेवलेली एक चटईची सुरळी तिने पायानं खाली पाडली. आईचे जुनेरे उशाला घेतले आणि ती आडवी झाली. त्या भुकेल्या अवस्थेत तिला आपल्या सख्ख्या आईची आठवण झाली. खेड्यात असतानाही काही दादासाने मोठा श्रीमंत नव्हता, पण शेतीचं थोडं बहुत उत्पन्न येत होतं. देवळातल्या रोजच्या हजेरीबद्दल त्याला देवस्थानकडून 25 रुपये मिळत होतं. कमळीची आई तेवढ्यात टुकीनं संसार करीत होती. कमळी एकुलती एक असल्यामुळं तिचं खूप लाड होत असत. तिच्या भातुकलीतल्या लग्नासाठी देखील तिची आई खरा पुराणावरचा स्वयंपाक करीत होती. कमळीसाठी खणाचे परकर ती आपल्या हातानं शिवीत होती. ती मागेल ते रांधून वाढीत होती. 3 वर्षापूर्वीचं ते सारं सुख कमळी विसरली नव्हती. आईच्या हातच्या आमसुलाच्या साराची चव तिला अजून आठवत होती. झोप आणि जागृती यांच्या मधल्या पोकळीत कमळी आपल्या खेड्यातल्या घरात वावरत होती. तिची आई पोळी गाईच्या कासेखाली बसली होती. कासंडीवर पांढरे शुभ्र फडके अंतरून त्यावर तिने कुटलेली खडी साखर पेरली. त्यावर ती धार पिळीत होती. वासराशी बागडणारी कमळी त्याच्या शिंगाचे झाड किती उंच झाले ते चाचपून पाहत होती. आईनं तिला हाक मारली. धारोष्ण दुधाची फुलपात्री तिनं तिच्या पुढे केली. ती घटाघट ते दूध प्यायली.
छप्पा पाणी खेळण्यासाठी जमल्या शेजारच्या साऱ्या मुली कमळीच्या स्वयंपाकघरात आल्या. आईनं फोडणीच्या लाह्यांची भली मोठी परात त्यांच्या पुढं ठेवली. उकाने घालीत घालीत त्या चटकदार खाद्याचे बोकणे त्या भरू लागल्या. गरम गरम पुरणपोळीवर आईनं तुपाची धार धरली. कमळीनं तुकडा मोडला. तिच्या जिभेला गोड चटका बसला. एक वेलदोड्याचा कण तिच्या दातात अडकला. ते दुःख देखील सुवासिक होतं. गुळ खोबऱ्याचे मोदक, शेवयांची खीर, कोहाळ्याचे सांडगे, खजुराचं लोणचं, आईच्या हातचा एक एक पदार्थ जेवता जेवता कमळीचे इवले पोट अगदी जड झाले. कोटीच्या खोलीतल्या कापसाच्या भोंतावर जाऊन ती उत्तानी झोपली. तिच्या पोटाला तडस लागली. भिंतीवर नखाने आपले नाव लिहिता लिहिता तिला गडीगुप्प झोप लागली. ती सुखद स्वप्ने पाहता पाहताच आज कमळीला गाढ झोप लागली. सूर्य मावळतीला गेला. त्या अंधाऱ्या खोलीतला अंधार अधिकच दाट झाला. रात्रीत एक चक्कर टाकून जाणाऱ्या गुरख्यासारखा वारा येऊन त्या उघड्या दाराची कडी वाजवून गेला. बाबू कॉटवर झोपला होता. कमळी चटईवर पडली होती. तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून गळालेलं पाणी गालावर सुकून गेलं होतं. त्या पाण्याचा वन तिच्या गोऱ्या गालावर उजेडा वाचून चमकत होता. कमलाताई, कमलाताई! एकदम भरडा पण प्रेमळ पुरुषी आवाज आला आणि कमळी खडबडून जागी झाली. कोण आहे? तिनं उठून बसत विचारलं. दरवाजातून भीमा आत आली. कमळीचा पदर पार ढळला होता. कमळीच्या छातीवरचा यौवनाचा कोवळा विस्तार भीमाच्या नजरेतून सुटला नाही. झोपला होता काय? नाही, सहज लवणले होते. मधल्या सुट्टीनंतर परत शाळेत गेलाच नाही वाटतं. नाही गेले, डोकं फार दुखत होतं. कमळीनं तीच चटई जरा पुढं ओढली आणि भीमाला बसा म्हटलं. भीमा चटईवर बसली नाही, जमिनीवर बसली. तिनं आपला ओटा जमिनीवर पालता केला. 4-5 हिरवेगार पेरू जमिनीवर घंगळले. कमळी प्रश्नार्थक चेहऱ्याने बघतच राहिली. तेव्हा मायाळू आवाजात भीमा म्हणाली, घे बाळा, घे, तुझ्यासाठीच आणलेत. कमळीला नाही म्हणवलं नाही. तिच्या तोंडाला पाणी सुटलं. तिने पेरू उचलला आणि तो दातलीतच ती भीमाशी बोलू लागली. घर कसं सापडलं तुम्हाला? काढला पत्ता. कसा? सांगितला तुमच्या वर्गातल्या मुलींनी. बुकाची पिशवी वर्गातच राहिली. खरंच की? ठेवली मी. कुठं आहे? माझ्याजवळ. उद्या याल तेव्हा देईन. मी शाळेत नाही येणार उद्या. का? कमळी थोडीशी थबकलीच, पण परत सावरून म्हणाली, तब्येत बरी नाही. खोटं? फीसाठी बाईंनी वर्गाबाहेर काढलं होतं, होय ना? कमळीच्या हातातला पेरू तसाच राहिला. तिचे डोळे पुन्हा भरले. ती प्रेमळ माळीन पुढे झाली. आपल्या पदरानं तिनं डोळे टिपले. हलक्या हातानं पाठ थोपटली आणि मऊ लुसलुशीत स्वरात ती म्हणाली, चालायचंच बाळा. गायन मास्तराचा पगार किती मिळायचा? त्यात संसार कसा करायचा आणि पोरा बाळांच्या शाळेचा खर्च कसा भागवायचा? पुन्हा घरात सावत्र पण. तू काही काळजी करीत जाऊ नकोस. अडलं नडलं मला सांगत जा. कमळीला काय बोलावं ते सुचेच ना. भीमाने एक 5ची नोट काढून तिच्या हाती दिली आणि उठून उभी राहतच ती बोलली, ही दे फी उद्या. बुक्क घेऊन जा तुझी. 2 वर्षानं SCC झालीस म्हणजे पडेल डोला पाण्यात. मी जाते आता. फॅक्टरीचं गिऱ्हाईक येईल. कमळी काही बोलायच्या आतच भीमा निघून गेली. हातातला अर्धा पेरू जमिनीवर पडलेली ताजी फळे आणि हातातली कोरी नोट याकडे कमळी पाहतच राहिली. हे काय घडले हेच तिला कळेना, पण तिला उगीच हुशारी मात्र वाटली. ती चटकन 2 पायावर उभी राहिली. जमिनीवरचे पेरू उचलून दोन्ही हातावरती चेंडूसारखे झेल घेऊ लागली. दुसऱ्या दिवशी 10:30लाच ती शाळेकडे गेली.
भीमाने तिची पुस्तकांची पिशवी जपून ठेवली होती. तिने ती घेतली आणि विनीचा शेपटा ओढवीत वळताना ती लाडीकपणे म्हणाली, आजी, दादांचा पगार झाल्यावर परत देईन पैसे. लगीन झाल्यावर दे. म्हातारी खदाखदा हसली आणि गरम गरम शेंगांची एक मूठ तिनं तिच्या पुढे केली. आत्ता कशाला शेंगा? मी जेवून आले. खा ग, तुला काय लेकराच्या जातीला. तिचे म्हणणे कमळीला मोडवेना. या शाळेत आल्यापासून कैकदा तिला या शेंगा खरेदी कराव्याशा वाटत होत्या, पण तिच्या हाती एक आणा तरी कुठून असणार. खरपूस भाजलेल्या त्या देशी शेंगेंची सुरकुतलेली बी तिनं तोंडात टाकली. तिला आईच्या हातचे पुरण आठवले. गोड आहे, ती खुशीनं म्हणाली. गावरान आहे माझ्या लेकी. त्या दिवसापासून भीमाची आणि कमळीची चांगली मैत्री जमली. दादा, सावत्रआई, बाबू यांपेक्षा या भोळ्या माळिनीविषयी तिला अधिक माया वाटू लागली. भीमा तिला कधी सोनेरी रंगाची रिबीन आणून देई, कधी मधल्या सुट्टीत चॉकलेटच्या 2 वड्याच तिच्या हातावर ठेवी. शेंगाचा तर तिला रत्तीबच लागला होता. एका मधल्या सुट्टीत अशीच घंटा झाली. सहाऱ्या मुली पळाल्या. भीमाने कमळीला तेवढं थांबवलं. ती आज कासोट्याची नेसली होती. तिच्या गोऱ्या गरगरीत पोटऱ्या मोठ्या लोबस दिसत होत्या. भीमाने त्या नीट निहाळल्या. मांडीचा गोलवाही तिच्या दृष्टीने टिपला. तिच्या नजरेचा तो अनपेक्षित रोख न कळल्यानं भोळेपणानं कमळीने विचारलं, काय बघता? शाळा सुटल्यावर सांगेन. आता जा, घंटा होऊन 2 मिनिटं झाली. कमळी त्यावेळी शाळेत गेली, पण तिचे पुढच्या 2 तासात लक्ष लागलं नाही. शेवटची घंटा झाली आणि ती भीमाबाईकडे धावली. भीमाबाईनं तिला डोळ्यांनीच थांब अशी खून केली. साऱ्या मुली गेल्या, मास्तरनी गेल्या. शुकशुकाट झाला. तेव्हा भीमाने गार्टर्सची एक जोडी कमळी पुढे केली. काय हे? खेड्यात वाढल्या त्या मुलीच्या ध्यानातच आलं नाही. हे लावत जा पातळाला. बामणी नेसणं तुमचं. 16 हात साडी आणि अर्धी मांडी उघडी. तिच्या फटकळ म्हणीमुळे मात्र कमळीला लाजल्यासारखं झालं. तिनं पोटरी मांडीवरचे पातळ पायांची चाळवाचाळव करून सारखे केले. म्हणून म्हणते हे लावत जा. भीमा त्यातल्या त्यात हळू आवाजात बोलली. कसं लावायचं पण? माझ्या बापानं लावलं होतं कधी? भीमा खो खो हसली. घरी कमळीने ताराबाईंना सांगितलं. या वस्तू एका श्रीमंत मैत्रिणीने दिल्या. ताराबाईंना वाटलं बरं झालं. त्यांनाही या वस्तूंची गरज होती, पण कर्मदरिद्री प्रपंचात गार्टर्स खरेदी करणंही त्यांना साधत नव्हतं. ते गार्टर्स त्या दोघी मायलेकी वापरू लागल्या. मग भीमाने तिला कधी स्नोची बाटली दिली, कधी टोमकोचे हेअर ऑइल दिले, कधी हस्तिदंती कंगवा दिला, तर कधी लाल खड्याच्या इयररिंग्स दिल्या. मुलीने थोरा मोठ्यांच्या मुलींची मैत्री केली याचे तिच्या दादांनाही बरं वाटलं. ताराबाईंना तिच्या वस्तूंचा दुर्मिळ उपभोग घेता येऊ लागला. 5-6 महिने हे असंच चाललं. कमळीची फी दर महिन्याला भीमाच भरत होती. घरात तिने सांगून टाकले होते, मला नादारी मिळाली आहे. बाबूच्या दुखण्याने सान्यांच्या घरात डॉक्टर शिरला आणि 6 महिन्यांचे घरभाडे थकले. जुन्या भाडेकरूंना काढून टाकण्याच्या इराद्याने सदाच तक्रार करीत असलेला घरमालक कमळीच्या दारात उभा राहून अदवा तदवा बोलला. कमळीचे वडील आणि ताराबाई अगदी अचारिका बिचारी झाली. या महिन्याला सारंच्या सारं भाडं मिळालं तर ठीक, नाहीतर जागा खाली करा. 54 रुपये एकदम फेडण्याचा तुमचा दम आहे का? खोलीची धर्मशाळा करून टाकली. सरकार एक भोसडीचं भाडे करूनचाच पक्ष घेतंय, पण आता 6 महिने होऊन गेलेत. मी दयामाया करणार नाही, सांगून ठेवतो. उग्र चेहऱ्याच्या घरमालकाच्या या उद्गाराने दादा सान्यांचा गळा अगदी भरून आला. त्यांना काय करावं ते सुचेना. त्याने जागा होऊन रडायला लागल्या बाबूच्याच पाठीत उगीच धपाटे घातले. ते पोर प्राणांत जवळ आल्यासारखं ओरडलं. ताराबाईने त्याला त्यांच्या हातून हिसकला म्हणून बरं,
नाहीतर त्याने त्या पोरट्याला त्यावेळी बेशुद्ध केलं असतं. दादा टोपी घालून बाहेर गेले आणि पोराला पोटाशी धरून ताराबाई मुळूमुळू रडू लागल्या. त्यांनी चुलीला पेटतं घातलं नाही की कमळीलाही शेगडी फुलवायला सांगितलं नाही. 10:30 वाजेपर्यंत दबकत दबकत कमळीने आपलं सारं काम आटोपलं आणि आईला न सांगताच ती शाळेकडे निघून गेली. गुलमोहराच्या झाडाखाली कमळीची म्हातारी मैत्रीण आपलं दुकान मांडून बसलीच होती. ती तिच्याजवळ गेली. भीमा, काय? तुझ्या मायेचा फायदा फार घेते मी. मला कुठं लेकरं बाळं आहेत? आज एक काम करशील? सांग. कठीण आहे. होण्याजोगा असेल तर अलबत करीन. 54 रुपये पाहिजेत. 54? फार आहेत. भीमाचा सुरकुतलेला चेहरा थोडा गंभीर झाला. डोळ्यात मात्र कसलेसे समाधान तरळले. डालग्यातल्या मूठभर शेंगा तिनं शेगडीवरच्या पाटीत टाकल्या. तापलेल्या वाळूवर त्या इकडे तिकडे परतत ती निश्चयानं सांगू लागली. शाळा सुटल्यावर तुला जरा माझ्याबरोबर यायला पाहिजे. येईन की. कुठं? माझ्या घरी. माझा एक लांबचा भाचा आहे, श्रीमंत आहे तो. त्याला बोलावून घेते, तो देईल. मला लवकर परत करणं जमणार नाही. कमळी घोटाळली. माझ्या घरी यायचं जमल ना? बस. कमळीला अत्यानंद झाला. पाठीमागे रुळणारी विणी या खांद्यावरून त्या खांद्यावर टाकीत ती जाण्यासाठी निघाली. 5:30च्या सुमाराला निघू, भीमा म्हणाली. बरं. कमळीनं पाठ फिरवली आणि फिरवली तोच भीमानं पुन्हा हाक मारून तिला थांबवलं. कमळ, काय? कपडे जरा ठाकठीक असू देत. थोरा मोठ्यांकडे जायचं आहे. होय. कमला तिचं म्हणणं लगोलग पटलं. शाळेत मास्तरनी वेगवेगळे विषय शिकवत होत्या, पण कमळीचं त्यांच्याकडे मुळीच लक्ष लागलं नाही. सर्व वेळ ती 54 रुपयांचा आणि भीमा माळणीच्या त्या भाच्याचाच विचार करीत होती. 5 वाजले आणि शाळा सुटली. घरी जाताना तिनं शेंगा विकत बसल्या भीमाला दुरूनच सांगितलं, आले हा. घरात येऊन तिने तोंड स्वच्छ धुतले, स्नो पावडर लावली, आईचे ते एकुलते एक पातळीची सकच्छ नेसली. भीमाने दिलेलेच गार्टर्स तिने लावले. आरशात पाहताच तिला वाटलं, आपण आता छान दिसत आहोत. आई, जाऊन येते ग, तिनं ताराबाईंना म्हटलं. मरा. ताराबाईंची मनस्थिती अद्याप निवळली नव्हती. मुलीवर संतापण्याचेही त्राण त्यांच्यात उरले नव्हते. कमळीनं पायात चपला सरकावल्या आणि ती बाहेर पडली. वडिलांना मोठ्या संकटातून सोडवण्यासाठी ती आता बाहेर पडत होती. तो आनंद तिच्या सर्व शरीरात उसळत होता, मनात हेलकावत होता, डोळ्यांत खेळत होता. गुलमोहराच्या झाडाखाली एक टांगा उभा होता. भीमाचे मोकळे दुकान टांगेवाल्याच्या पायाशी कोंबले गेले होते आणि भीमा कमळीचीच वाट पाहत उभी होती. आली, ती टांगेवाल्याकडे बघून म्हणाली. कमळी झपाझप चालत होती. सूर्याच्या सरत्या प्रकाशात तुरुतुरू चालणारी ती नवयवना खरोखरीच उचलून घ्यावी इतकी सुंदर दिसत होती. ती जवळ आली तेव्हा तिच्या तोंडावरच्या स्नोचा वास एकदम जवळ आला. भीमाचे सुरकुतलेले डोळे थोडे आनंदल्यासारखे झाले. उगीचच प्रेमाने आहो जाहो म्हणतात तसे म्हणत ती कमळीला म्हणाली, बसा. कमळी टांग्यात बसली. भीमा माळणीच्या मनाचा थोरपणा तिला आगळा वाटला. तो बोलून कसा दाखवावा हे तिला कळलं नाही. ती नुसती म्हणाली, भीमा. भीमाने तिच्या शेजारी बसत तिच्या पाठीवरून हात फिरवला. टांगेवाला थोडा खाकरला. भीमानं त्याला एक दणकट शिवी हासडली. टांगेवाल्याची व तिची दृष्टादृष्ट झाली. टांगेवाल्याने आपला डावा अर्धा डोळा मिटला आणि भीमानेही मानेला लहानसा हिसडा देत आपल्या डाव्या डोळ्याखालच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट केल्या. कमळीला ते काहीच दिसलं नाही. ती आनंदात होती. तिला खात्री होती भीमा आपलं काम करणार आणि आपण वडिलांना संकटमुक्त करणार आहोत. त्या बकाल वस्तीत भीमाचेच तेवढे घर टुमदार होते.
मंगलोरी कौलांचा लाल पदर डोक्यावर घेऊन उभी राहिलेली ती झोपडी अगदी तरुण दिसत होती. समोरच्या भिंतीला 2च लहान खिडक्या होत्या. त्यातली डाव्या बाजूची खिडकी अर्धी मिटलेली होती. कमळी भीमाच्या मागोमाग चालत आली. भीमाने दार लोटले. दारातच बसून राहिलेली गुबगुबीत मांजरी म्याव करून ओरडली. भीमाने तिला उचलून घेतलं. ही माझी लेक, भीमा कमळीला म्हणाली. मुक्या जनावरावर देखील पोटच्या पोराप्रमाणे माया करणाऱ्या त्या माळणीबद्दल कमळीला आणखी आदर वाटला. आतल्या खोलीत जाताच भीमानं दिवा लावला आणि ती मोठ्यानं म्हणाली, बनसेराव, मी आलोय भीमा. माडीवरून एक तरणाताठा आवाज आला. शेजारच्या खोलीतून कुणीतरी तरुण मुलीचा चेहरा बाहेर डोकावला आणि कमळीच्या पाठीवर अलगद हात मारीत भीमा म्हणाली, जा वर जा, मी सांगितलंय त्याला. निशंक मनाने त्या छोट्याशा जिन्यावरून हळूहळू चढत कमळी वर निघाली. वास्तविक तिची इच्छा होती भीमानेही आपल्याबरोबर यावं, पण ती तसं म्हणाली नाही. तिच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा तरी किती. कमळी माडीवरच्या खोलीत आली. खोलीत छानदार बैठक होती. विजेच्या दिव्याला हिरवी काच होती. तिच्या पावलाची चाहूल लागताच बनसेराव पलंगावर बसला होता. तो उठून उभा राहिला. कमळी जिन्यावरून वर आली तेव्हा त्याच्या डोळ्यांतही दिवे पेटले. नीटस बांध्याची, चापून चुपून हिरवे नसलेली ती पोरकी खरंच फार मोहक दिसत होती. तिच्या अंगलटीचे प्रत्येक वळण इतके नमुनेदार होते की कवळणाराच्या मिठीत स्वर्गसुखच सापडावे. कमळी मुळीच बावरलेली नव्हती. तिच्या ओठांवर हसू नव्हतं, पण ओठांच्या हालचालीतला अल्लडपणा हसण्यापेक्षा गोड होता. तिच्या कानातले तांबडे लोलक ते हिरव्या प्रकाशात मोठे मजेदार दिसत होते. एका कटाक्षाने तिचे रूप पिऊन घेता घेता तिच्या नजरेशी मात्र बन्सीला जरा ठसका लागला. तिचे डोळे अगदी निष्पाप होते. त्यात फक्त अजिजी होती, अन्य कसलीही भावना नव्हती. तिचा मागमूस देखील नव्हता. बन्सीचे धाडस अडखळले. बसा ना, पलंगाऐवजी एका लाकडी खुर्चीकडे बोट दाखवित तो म्हणाला. कमळी त्या खुर्चीवर बसली. भीमाकडे जशी ती पाहत असे तशीच ती बन्सीकडे पाहू लागली. बन्सी चांगला तरणा बांड पोरगा होता. त्याचे डोळे टपोरे होते. दोन्ही भुया जोडणाऱ्या एका काळ्या राट केशरेषेने त्याच्या नाकाच्या मुळाशी कपाळावर एक कमान केली होती. त्याचे ओठ हसरे होते व त्यावर कोरलेली मजेदार मिशी छान होती. कमळीला वाटलं हा भीमाचा भाचा आपलं काम खचित करील. कमळी काही बोलली नाही. खोलीच्या हिरव्या प्रकाशात आजूबाजूच्या तसबिरीने हालू लागली. श्रीकृष्ण मागे उभा होता आणि नुसती फुगीर चोळी घातलेली राधा आळस दिल्यासारखे हात करून त्याच्या अंगावर रेलली होती. सरोवराकाठी एक उमदा पुरुष अजिजीने उभा होता आणि चोळी नसल्या उरावरचा पदर लफवीत एक स्त्री आभाळातून अंतराळी वर चालली होती. श्रीकृष्ण कदंबाच्या झाडावर बसला होता आणि खाली कितीतरी तरुण गोपी अगदी उघड्या पाण्याने लाज झाकीत काकुलतीने उभ्या होत्या. कमळीला कशीशीच झाले. तिच्या कोवळ्या छातीत कुठेतरी एक बारीक चमक आली आणि डोळ्याखालचा स्नायू थोडासा स्फुरण पावला. तिने आपली दृष्टी त्या तसबिरीवरून काढली आणि ती सरळ बन्सीकडे पाहू लागली. तो नोटा मोजीत होता. कमळीला अत्यानंद झाला. हे 54 रुपये मावशीने सांगितले होते. कमळीने झटकन उठून ते पैसे घेतले. काय बोलावं ते न कळल्यामुळं ती घुटमळली. उपकृताचे ओशाळे हसू तिच्या ओठांच्या कोपऱ्यावर उमटले. तिने हात जोडले व दाराकडे निघाली. दार बंद होते. दार बंद हे लक्षात येताच बन्सी पुढं झाला. त्या दारावर आतून हलके धक्के मारीत म्हणाला, मावशी, मावशी, दार उघड. जिन्यावर पावले वाजली. दार उघडले गेले. म्हाताऱ्या भीमाचा चेहरा हास्याने डवरून आला होता. निघाली? भीमाने बन्सीलाच विचारलं. बन्सी अवघडल्यासारखं बोलला. मिळाले पैसे? भीमाने कमळीला विचारलं. हो.
भीमाने त्या दोघांकडे आळीपाळीनं पाहिलं आणि आपले स्थूल अंग जरा बाजूला घेतलं. कमळी जिना उतरली. भीमाही तिच्या पाठोपाठ खाली आली. येते हा, कमळी म्हणाली. पैसे जपून ठेव. हो, त्यांना सांगा गेले म्हणून, कमळी म्हणाली. भीमा मन मोकळं हसली. सांगते, पुन्हा भेट होईलच की. हो, येईन मी पुन्हा, कमळी म्हणाली आणि 54 रुपयाच्या नोटा मुठीत दाबून ती वेगानं घराकडे निघाली. कमळीला पैसे मिळाले होते. तिला आनंद झाला होता, पण त्या आनंदाला कसली तरी कळ दुखवीत होती. ती कसली कळ होती ते कमळीला कळत नव्हतं, मुळीच कळत नव्हतं. आपण कितीही धावलो तरी पडणार नाही असं मात्र तिला वाटत होतं. तिला कसला तरी आधार मिळाला होता. नोटा मुठीत दाबून ती घराच्या दिशेनं धावल्यासारखी चालत होती. शहरातल्या अंधारावर दिवे डोळे मिचकावीत होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.